हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच अपडेट्स पाहत राहा. चला तर मग व्हिडिओकडे वळूयात. इंद्रा जो आहे तो हॉस्पिटलमध्ये असतो आणि त्याच वेळी आता इथे त्याला फोन येतो. तो बोलतो की राणीचा असेल, तर तो फोन उचलतो. तर तो फोन असतो केटीचा. केटीसोबत बोलून झाल्यानंतर इंद्रा बोलतो की का मला असं सारखं सारखं राणीचाच भास होतो. आणि ज्यावेळी मला कळलं की तो फोन केटीचा आहे, त्यावेळी मला असं नाराज झाल्यासारखं का वाटलं. तर त्याचनंतर आता इकडे मालती जी आहे ती आबांना म्हणत असते की अहो, खरंच मी माझी चूक सुधारणार आहे आणि मी त्या राणीच्या चुका कधीच काढणार नाही. इथून पुढे नेहमी प्रयत्न करेन. त्यावेळी आता आबा जे आहेत ते म्हणतात की हो मालती, तुम्ही अशा कधीच नव्हतात, पण जेव्हापासून राणी घरात आली आहे तेव्हापासून तुम्ही बदलला आहात. पण तुम्ही प्रयत्न करा, तुम्ही नक्की बदलाल. त्यानंतर आबा तिथून जातात आणि इकडे मालती जी आहे ती म्हणत असते की हो, मी प्रयत्न करेन. आणि इकडे इंद्रा जो आहे तो आता महाडिकांच्या ऑफिसमध्ये आहे आणि तिथेच त्याच्यासमोर त्याला राणी बसलेली दिसते महाडिकांच्या ऑफिसमधल्या चेअरवरती. त्यावेळी इंद्रा बोलतो की राणी तू इथे. त्यावेळी राणी बोलते की हां, मी इथेच. काय झालं. तर राणी त्याच्याशी बोलायलाही लागते. आणि त्यावेळी आता इकडे इंद्रा जो आहे तो समोर पाहतो तर दरवाजातून दुसरी राणी त्याला दिसू लागते. त्यानंतर त्याला कळतं की माझ्यासमोर राणी नाहीच, हा सगळा माझा भासच आहे. तर त्याचनंतर इकडे ती राणी त्याच्या नजरेसमोरून दूर होते आणि त्यानंतर त्याच्या नजरेसमोर येतो तो म्हणजे दुसरा इंद्रा, त्याची सावली. तर तो बोलू लागतो की काय मग इंद्रजित महाडिक, पडले ना प्रेमात. तर आता इकडे इंद्रा जो आहे तो बोलत असतो की हो, खरंच मी प्रेमात पडलो की काय राणीच्या. तर त्यानंतर आता इथे राणी आणि इंद्राचा मस्त सीन दाखवलेला आहे, अगदी रोमॅन्टिक आणि असे छान लॉंग ड्राईव्हला गेलेले आहेत. तो सगळा सीन खूप छान दाखवलेला आहे आणि इथे एक सॉन्ग देखील दाखवलेलं आहे. तर राणी आणि इंद्रा कशा प्रकारे मस्त एन्जॉय करत आहेत आणि त्यांची फ्रेंडशिप ही किती छान आहे हे आपल्याला दिसून येत आहे. त्यानंतर राणी इंद्रा दोघेही गाडीवर तर कधी सायकलवर जात आहेत, मस्त एन्जॉय करत आहेत. खरंच प्रेक्षकांना हा सीन खूपच छान वाटेल पाहायला, कारण इंद्रा आणि राणी दोघेही जण खूप क्लोज आलेले आहेत. त्यानंतर आता इकडे घरामध्ये सुद्धा इंद्राला सगळीकडेच राणी दिसत असते आणि सगळ्यांसमोर इंद्रा राणीला पकडत आहे, तिला हग करत आहे, तिच्यासोबत डान्सही करत आहे. त्याला कशाचंच भान राहिलेलं नाही आहे. असं सगळं आता आजच्या भागात दाखवलं गेलेलं आहे. त्यानंतर इंद्रा राणीला किचनमध्ये स्वयंपाकातही मदत करत आहे. ज्यावेळी राणी त्याच्यासाठी टिफिन बनवत आहे त्यावेळी तो अतिशय छान असं रोमॅन्टिक पद्धतीने तिच्यासोबत वेळ घालवत आहे. तिच्या केसांबरोबर खेळ करत आहे, तिला त्रास देत आहे, पण या त्रासातून तिला खूप बरं वाटत आहे. त्यानंतर आता इकडे तेवढ्यातच समोर दुसरा इंद्र येतो, तो म्हणजे इंद्राची सावली. तर तो बोलतो की काय मग इंद्रजित, पडले ना राणीच्या प्रेमात. तर आता इंद्रा कबूल करतो की हो, तो राणीच्या प्रेमात पडलाय, आय एम इन लव्ह. तर आता इथे इंद्रा जो आहे तो इथे खुश झालेला आहे. इकडे राणीची आई जी आहे ती घरात आल्यानंतर अगदी हळवी झाली आहे, तिचे डोळे भरून आलेले आहेत. आणि त्यावेळी बुवा तिथे येतात आणि विचारू लागतात की काय ग सुरके, काय झालं, तुझ्या डोळ्यात पाणी का. त्यावेळी ती बोलते की मला असं वाटलंच नव्हतं मी आपल्या घरात पुन्हा वापस येईल. मला असं वाटलं होतं की मी आता काय बरी होत नाही आणि मला इथे काय पुन्हा यायला जमणार नाही. तर आता इथे बुवाचे आहे ते बोलतात की सुरखे, अगं असं काय काय बोलते, माझा विचार केलास की नाही तू. त्यानंतर आता इथे तेही इमोशनल होतात. तर त्यावेळी सुरकी बोलते की नाही हो. तर त्यानंतर आता सुरकी बोलते की हे पहा, मला माझ्या जावई बापूंसाठी खीर बनवायची आहे, गोडाचं काहीतरी बनवून त्यांना पाठवायचं आहे. तर आता बुवा म्हणत असतात की अगं सुरकी, त्याची काय गरज आहे, तू आताच ठीक झाली आहे, तर त्याची काहीच गरज नाही. तर सुरखी जी आहे ती हट्ट करते, ती म्हणते की नाही, तुम्ही मला गॅस खाली घेऊन देता की नाही, का मी जाऊ आणि करू तसंच. तर आता बुवा म्हणतात की चल, तू काय ऐकणार नाहीस. तर आता ती खीर बनवायला लागते. इकडे मालती जी आहे ती रूममध्ये बसलेली असते आणि तेवढ्यात तिथे उर्मिला येते. उर्मिला आल्यानंतर उर्मिला खुश असते. मालती विचारते काय गं, काय झाले, आज चेहऱ्यावर खूप हसू आहे. तर ती बोलते की मालती आई, तुम्ही सांगितलेलं काम झालं आहे आणि म्हणूनच मी आज खूप खुश आहे. तर आता मालती बोलते की काय, मी सांगितलेलं काम. तर आता उर्मिला सांगते की हो, तुम्ही काल जे काम सांगितलं होतं ते काम मी पूर्ण केलं आहे. त्या राणीला असा धक्का दिला आहे ना, ती आता विचारही करणार नाही. तर त्यानंतर मालती बोलते की काय, असं काय केलंय तू.
तर इथे उर्मिला जी आहे ती सांगू लागते की मी त्या राणीचा असला हात भाजलाय ना, तिला प्रचंड त्रास झालाय आणि ती माझ्याकडे पाहून अशी थरथरायला लागली. मला तर पूर्णपणे घाबरलीच. आता ती प्रत्येक वेळी विचार करेल. तर आता मला ती बोलते की काय उर्मिला तू हे सगळं केलं? तर आता तिला हे ऐकून खूप आनंद झाला. ती म्हणते की असंच पाहिजे तिला आणि असाच त्रास देऊन तिला एक दिवस घराबाहेर काढायचंच. तर त्यानंतर आता इकडे उर्मिला समोर येऊन बसलेली असते आणि तिथेच तिला येताना राणीचे बुवा दिसतात, ज्यांच्या हातात एक डब्बा असतो. तर आता त्यावेळी ती बोलते की हे म्हातारं इकडे कशाला आलंय पुन्हा? तर आता ती बोलते की ठीक आहे, आता बघा कशी ह्यांना ह्यांची लायकीच दाखवून देते. तर आता बुवा जे आहेत ते गेट उघडून आतमध्ये येतात आणि आत जायला लागतात. तेवढ्या तिथे उर्मिला त्यांना थांबवते. बोलते की काय कुठे निघालात? थांबा, एक पायरी मागे या, अजिबात आत जायचं नाही. काय असतं तुमचं सारखं सारखं इकडे? इथे काय पैशाचं झाड वगैरे आहे का? यायचं आणि पैसे हलवून घेऊन जायचं? हे पहा आता खूप झालं तुमचे नाटकं. आधीच त्या म्हातारीला एवढे सारे पैसे हॉस्पिटलमध्ये खर्च केले आहेत आणि आता आणखी काही मिळणार नाही तुमच्यासाठी, तर काहीच नाही. तर त्यावेळी आता बुवा बोलतात की हे पहा मालकीनबाई तुम्ही काय बोलताय? तर त्यावेळी उर्मिला बोलते की काय मी काय बोलते? मी खरं तेच बोलते. त्यानंतर उर्मिला म्हणते की काय कशासाठी आलात तुम्ही इथं नेमकं? तर आता इथे बुवा सांगू लागतात की सुरखीने राणीच्या आईने जावई बापूंसाठी खीर बनवली आहे आणि तीच द्यायला मी आलो होतो. खरं तर सगळ्यांसाठीच बनवली आहे. तर आता इथे ती खीर हातात घेऊ लागते आणि बोलते की ती खीर फेकून द्या, ती खीर कुणीही खाणार नाही. या खिरीचा कुबट वास येत असेल. आणि काय हो, ड्रायफ्रूट्स वगैरे घातले की काय? जावई बापूंसाठी आणली आहे म्हटल्यानंतर. तर आता बुवा मान खाली घालतात. त्या गरिबांकडे कुठून येणार ड्रायफ्रूट्स? त्यानंतर आता इथे उर्मिला जी आहे ती बोलते की ही खीर कुणीही खाणार नाही, ही खीर मी फेकून देणार. असं म्हणत आता ही जी उर्मिला आहे ती खीर फेकून द्यायला जाते आणि तेवढ्यातच तिथे राणी येते. राणी त्या डब्याला हात लावते आणि बोलते की उर्मिलाताई तुम्ही हे काय करत आहात? हे पहा ती खीर माझ्या आईने प्रेमाने माझ्यासाठी बनवून पाठवली आहे. तुम्हाला जर ती खायची नसेल तर तुम्ही फेकून का द्याल? आम्ही आहेत ना, आम्ही खाऊ. मी खाईल ती खीर, पण खीर फेकून द्यायची गरज नाही आहे. तर आता उर्मिला म्हणते की तू माझा हात पकडतेस. तर आता राणी तिचं ऐकत नसते. राणी तो डब्बा मागवत असते, पण उर्मिला काय तो डब्बा देत नसते. राणी हिसकावून तो डब्बा घेण्याचा प्रयत्न करते. तेवढ्यातच आता ऑफिसमधून इंद्रा, आबा आणि विक्रम येत असतात. तर मालती बोलते की अरे देवा, यांना पण आत्ताच यायचं होतं. मालती हे सगळं खिडकीतून पाहत असते आणि त्यावेळी आता विक्रम, इंद्रा आणि आबा आल्यानंतर मालती देखील बाहेर येते. आबा आल्यालाच विचारतात की इथे काय चाललंय? तर राणी सांगू लागते की आबा इथे बुवांनी माझ्यासाठी खीर बनवून आणलेली आहे. आईने माझ्यासाठी प्रेमाने बनवून पाठवली आहे आणि उर्मिलाताई ती खीर फेकून द्यायला निघाल्यात. पहा ना. तर त्यावेळी आबा बोलतात की काय उर्मिला, का ती खीर फेकून द्यायला निघाली होतीस? त्यावेळी आता उर्मिलाला कळत नाही की नक्की काय सांगावं. तर ती सांगू लागते की आबा ती खीर खराब आहे. आबा बोलतात की तुला कसं कळालं ती खीर खराब आहे? ती बोलते की मी उघडून पाहिला होता मगाशी. तर आता राणी बोलते की नाही आबा, त्यांनी तो डबा उघडलाच नाहीये. तरीसुद्धा त्या बोलतात द्या इकडे तो डब्बा, राणी म्हणत असते. पण इथे उर्मिला तो डब्बा देतच नसते. राणीने हिसकावून तो डब्बा इथून मग उर्मिलाच्या हातातून घेतला. त्यानंतर आता ही जी उर्मिला आहे ती बोलते की तू मला धक्का दिलास, असं म्हणत उर्मिला राणीवरती हात उचलते आणि हे पाहून मालतीला धक्का बसतो. कारण तिला वाटलं होतं हे उर्मिलाने नव्हतं करायला पाहिजे. त्याच नंतर आता इकडे पुढील भागात उर्मिला जी आहे ती राग निघून गेलेली आहे. आणि त्यानंतर आता इंद्रा उर्मिला वहिनीला आवाज देतो आणि बोलतो की चूक केली असेल तर माफी तर मागावीच लागेल. असं म्हणत आता उर्मिलाला राणीची माफी मागावी लागणार आहे. राणीचीच नाही तर बुवाचीही उर्मिलाला माफी मागावी लागणार आहे, कारण तिने मोठ्याचा अपमान केलाय. तर मित्रांनो, आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.